फिजिक्सच्या न्यूमेरिकल्सची भीती वाटते. सर आम्हाला सांगा ना की कोणते न्यूमेरिकल्स येण्याची शक्यता जास्त आहे. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही लॉ चे स्टेटमेंट पाठ करतात मुलं पाठ. पहिलं लॉचं स्टेटमेंट पाठ केलं, ठीक आहे, लगेच दुसऱ्या लॉ कडे जात आहेत. तसं न करता तुम्ही जरा टेक्स्ट बुक मध्ये बघा. फॉर एक्झाम्पल स्टोक्स लॉ, त्याचं स्टेटमेंट जिथं दिलंय ना तिथंच बाजूला एक न्यूमेरिकल आहे, त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल आहे. लगेच करा ना तुम्ही ते सॉल्व्ह. एक्झाम मध्ये तेच क्वेश्चन्स आलेत आतापर्यंत, पुस्तकातलेच आहे तसे. म्हणजे तुम्ही काय करणार, सगळ्याच्या डेफिनेशन्स असतील, ओके, काय लॉ असतील, छोटे छोटे डेरिव्हेशन्स असतील, तुम्ही केले असतील ना काही डेरिव्हेशन. असं थोडंच होणार की तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही केलाय अभ्यास. फक्त एवढं केलंय की तुम्ही नुसते डेरिव्हेशन्स पाठ करत बसलाय. न्यूमेरिकल्सला का घाबरताय तुम्ही? लॉगच्या कॅल्क्युलेशनची भीती वाटते. माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा की एक्झाम मध्ये क्वचितच तुम्हाला लॉग टेबल वापरावं लागणार आहे. तुम्ही विदाउट लॉग कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, मी हे बऱ्यापैकी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की कमीत कमी लॉग वापरावा लागतो. पुस्तकात एखादं टफ कॅल्क्युलेशन असेल, एक्झाम मध्ये व्हॅल्यू बदलून देतील तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला लॉग वापरावाच लागणार नाही कदाचित. आलं का लक्षात? मग काय करणार आता अभ्यास करताना इथून पुढं? न्यूमेरिकलची भीती कशी कमी करणार? टेक्स्ट बुक मधले सॉल्व्ड प्रॉब्लेम लगेच करायचे. अगदी वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ लगेच न्यूमेरिकल आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी लगेच न्यूमेरिकल आहे. त्याच्यानंतर लॅपलास लॉ लगेच पुस्तकात न्यूमेरिकल असतं. ते करायचं तुम्ही, भीती पण दूर होईल आणि चांगला स्कोर होईल आणि सीईटीत पण नक्की फायदा होईल. ऑल द बेस्ट.